गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परवा आपण तसे 84 पानापर्यंत आलो होतो. तर आता थोडंसं मागं जाऊन पान नंबर 82 जिथं जागृती अवस्था म्हणजे काय याच्याबद्दल आपलं वाचन झालं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे खालून साधारणतः 8वी किंवा 9वी ओळ असेल. कारण तो विषय हा महत्त्वाचा आहे. तर तिथून आपण सलग वाचूया म्हणजे तो विषय सलग आपल्याला माहिती होईल आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ही जागरूक अवस्था प्राप्त करते वेळी साधनेत काया वाचा मन यांचा समावेश व्हावयास पाहिजे. नाही तर काय असतं नुसतं मन कोणी करतं रे आणि जप चालू असतो म्हणजे काया आणि वाचा ती क्रिया होती. क्रियाचा धर्म फल देण्याचा नाही आहे. जेव्हा कर्म होईल तेव्हाच फल मिळेल. म्हणून तिन्ही साधनेमध्ये काया वाचा मन एक होतं. म्हणून अर्ध्या तासात पुण्य जे निर्माण होतं ते आपल्याला दुसऱ्या दिवशीपर्यंत पुरतं. म्हणून साधना श्रेष्ठ आहे. काया हे साधनेचे प्रमुख माध्यम आहे. या देही माध्यमातून तुम्ही जी साधना करता त्याचे इष्ट परिणाम सूक्ष्म आणि कारण देहावर होतात. आणि हे 3 देह आहेत. आता पुढे येत येते म्हणून ही मुलाखत अगदी व्यवस्थित आहे का. त्या पंचमहाभूत तत्वे म्हणजे पृथ्वी आप तेज वायू व आकाश व त्यानंतर वाचा ह्या माध्यमामध्ये पंचप्राणकोश म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय व आनंदमय व त्यानंतर मन या माध्यमामध्ये पंचतन्मात्रे म्हणजे गंध रूप रस स्पर्श व शब्द यांचा समावेश व्हावयास पाहिजे. म्हणजेच वरील 15 माध्यमांचे कार्य जीवनात व्हावयास पाहिजे. पुढे बुद्धी मन चित्त व अहंकार म्हणजे 4 अशी एकूण 19 माध्यमे 19 म्हणजे जीवन अशी अवस्था प्राप्त व्हावयास पाहिजे. अन्यथा जीवाची धारणा फक्त 7 माध्यमात होते. म्हणजे स्थूल देह इथं लिहिलंय बघा. स्थूल देह एक अवस्था त्याच्यामध्ये 7 माध्यम आहेत. ही फक्त 5 पंचमहाभूत तत्व आहे. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि 2 कोश म्हणजे अन्नमय आणि प्राणमय म्हणजे 7. समजतंय. आत्मिक मध्ये ही 12 आहेत. ह्याच्यामध्ये कमतरता आहे. म्हणून ह्या देहाने साधना करत असताना त्याचे परिणाम या देहावर होतात. म्हणून ही 12 माध्यम विकसित होतात आणि 12 माध्यमाची कमतरता आहे म्हणून 12 अंगाने साधना करायची. समजलं. हे दोन्ही विकसित झाली 19 माध्यम की तुम्ही देव स्वरूप होता. म्हणजे जर जीव म्हणून जन्माला तो शिव होतो. तेव्हा तसं तेवढं काम तुमचं आहे. शिवरूप एकदा झालं की जीवन आहे ते व्यवस्थित कार्यान्वित होतं. हे त्यातलं मर्म. अन्यथा जीवाची धारणा फक्त 7 माध्यमात होते. बाकीची 12 माध्यमे असून नसल्यासारखी आहेत. यासाठी साधना करते वेळी ईश्वराची आराधना करून चालणार नाही. ईश्वराची आराधना करा पण त्याच्याकडे येणारी शक्ती धारण करून बदल आपल्यात घडवायचा आहे. नुसतं आपण हे दे ते दे म्हणतो. देव म्हणतो हे कमतरता भरून काढलीस की सगळं तुला मिळेल. ज्याची उणीव असेल त्याची प्रथमतः प्राप्ती करावयास पाहिजे. ही प्राप्ती झाली की देव हा विषय वेगळा नाही हे कळून येईल. ज्यावेळी 19 माध्यमे कार्यान्वित होतील त्यावेळी आत्मा म्हणजे शिव ही अवस्था प्राप्त होत असते. आणि ते पहिल्यापासून या कार्याचा उद्देश काय. जीवन आहे ते ईश्वरमय करायचं आहे. एकदा ईश्वरमय झालं की तुमचं सगळं सुख शांती समाधान सगळं तुमच्या जीवनात काय घडायचं ते सगळं व्यवस्थित घडतं. वरील अवस्था प्राप्त होण्यासाठी नुसते चरित्र वाचन किंवा मनन करून चालणार नाही. म्हणून जीवनारंभी श्री भैरवनाथांनी ओंकार करण्यास सांगितला व असा आशीर्वाद दिला की भवितव्यात ही ओंकार साधना केल्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय याचे ज्ञान तुला व साधकांना होईल. आता बघा इथं पिंड म्हणजे एक शून्य आहे. ते लहान जरी शून्य असला तरी त्यात 360 अंश आहेत ना.
आणि हे ब्रह्मांड मोठं आहे, याच्यातही 360 अंश आहेत. हां, पण हे ब्रह्मांड कसं आहे, परिपूर्ण आहे, परफेक्ट आहे. सूर्य ज्या वेळेला उगवायचा तो उगवतो, पृथ्वी फिरती, तर अवताराच्या वेळा हे सगळं व्यवस्थित आपोआप होत आहे. म्हणजे ह्याचं काम आहे ते परफेक्ट आहे. मग ह्याचं काम परफेक्ट आहे का? पिंडाचं आहे का? केव्हा तरी उठायचं, केव्हा तरी काहीतरी करायचं, काहीतरी म्हणजे रोजच्या दिनचर्येमध्ये सुद्धा समानता नाही आहे, म्हणजे इम्परफेक्ट. म्हणून अडचण. आता असं पिंड गुरूंच्याकडे गेल्यानंतर ते साधनेतून तुम्हाला या ब्रह्मांडाशी जोडून देतात आणि दोघांचं सिंक्रोनाइज झालं. बरं, नीट समजतंय? दोघांचं सिंक्रोनाइज झालं की हे जसं परफेक्ट आहे तसं तुमचं पिंड परफेक्ट होतं की तुमचं काम झालं. आता ह्याच्यामध्ये जे परिमाणू, प्रत्येक परिमाणू आहे तो पिंडातही आहे. हां, तुमचा एक प्रधान परमाणू जो आहे, तुम्ही डॉक्टर व्हायचं आहे, ते साधनेतून जोडल्यावर ह्यातला परमाणू डॉक्टरचा आणि ह्यांचा सिंक्रोनाइज झाले की तुम्ही डॉक्टर व्यवस्थित होता. समजलं? असा प्रत्येक विषय, प्रत्येक माणसाच्या ह्याच्यामध्ये जो एक ठरलेला आहे, त्या परमाणूशी ह्यातला परमाणू जोडला की तुमचं तादात्म्य होतं. म्हणजे जीवन सुरळीत जातं. इथं विचार करायचा प्रश्नच नाही. पण आपण काय करतो, आपल्याला बुद्धी दिली आहे ते बघून, हां इंजिनियर आहे तो जास्त पैसे मिळतोय, मी औषध कुठं डॉक्टर होऊ. म्हणजे तुमचा परमाणू बदलला. इथल्याप्रमाणे तुमचा डिसाईड झालेला परमाणू तुम्ही डॉक्टर व्हावं असं आहे, तुम्ही ते सोडून दुसरीकडे जाता तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होत नाही. आम्हाला बरोबर. आता हे तर हुडकाय म्हणून सांगितलं, साधना व्यवस्थित जर केली आणि त्या गुरुशक्तीने चाललंय, ती गुरुशक्ती जेव्हा 100% तुमच्यात धारण होती तेव्हा तुम्हाला कुठे जाऊ आणि काय करू विचारावं लागतच नाही. आपोआप तुमचा मार्ग सापडतात. ते पिंड आणि ब्रह्मांड. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, ओंकार साधना केल्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडी. समजलं ना? दोन्ही तर सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. आता आरती म्हणत असताना झांजा वाजवणारा, पेटी वाजवणारा आणि तबला आणि म्हणणारे ह्यांचं सिंक्रोनायझेशन असेल तर आरती बरोबर होती. बरोबर आहे? तसं हे दोन्ही सिंक्रोनाइज करायचं माध्यम म्हणजे ओंकार साधना. त्याच्यामध्ये कुठल्या कोर्सला जाऊ, माझं कसं भविष्य, माझं काय होईल, काय म्हणायच्या आवश्यकता नाही. सकाळी उठले की पहिली साधना करायची. तुम्ही ज्या कारणाकरता जन्माला त्या कारणाशी जोडून देऊन तुमचं प्रत्येकाचं जीवन व्यवस्थित व्हावं अशी देवाने योजना केली. आणि काय करावं, पण नको तिथं बुद्धी दिली आहे पुढे तर चालती. आराम बसून पैसे कुठे मिळत आहेत, तिकडे जायचे. कष्ट नको आहे की नाही? हां, आमचा एक मावस भाऊ होता, तो असंच त्याला दादाने सांगितलं, वसंता ढवळ्यात असताना मला दादांच्याकडे घेऊन गेला. तर दादांना विचारतो, मी नोकरी का करायची, आठल्यांचं थिएटर आहे ते धंदा करतात, कर्वे धंदा करतात, तुम्ही का धंदा करू नये. ते म्हटले त्यांनी धंदा करावा असंच आहे त्यांच्या परमाणूमध्ये. तू नोकरी करावं असं आहे तर तू नोकरी केल्यास तरच असेल. नाही म्हणाला, बाबांची वाद घातली आणि नाही मला पण धंदा करायचा म्हणा. आणि मग बाबा म्हणायचं कर. केलं आणि तो अत्तराचा धंदा कसा ते करायला गेला आणि ते सगळं अंगावर घेऊन शेवटी देणं इतकं झालं की मरण आलं शेवटी. म्हणून पहिल्यांदा देवाने व्यवस्था केली की नाही, तुम्हाला एक कुलस्वामी दिली आहे, एक कुलस्वामी दिला आहे. त्या दोघांची तुम्ही व्यवस्थित आराधना केल्याबरोबर तुम्हाला गुरुगाठ घालून देतात. गुरुगाठ घालून दिल्यावर एक साधना सांगतात. त्या साधनेतून हे परिमाण जोडले जातात आणि तुमचं जीवन व्यवस्थित होते. इतकी परफेक्ट अरेंजमेंट देवाने केली आहे. आणि काय करावं, पण ती समजत नाही. म्हणून अज्ञानाचा शाप आपण भोगतो आणि देवाला नावं ठेवतो. आता नावं ठेवायला जागा आहे का? चल, म्हणून सांगितलं अतिशय महत्वाचं आहे.
वरील अवस्था प्राप्त होण्यासाठी नुसते चरित्र वाचन किंवा मनन करून चालणार नाही. बदल आहे तो आंतरिक अवस्थेमध्ये करायचा आहे. म्हणून जीवनारंभी भैरवनाथांनी ओंकार करण्यास सांगितला व असा आशीर्वाद दिला की भवितव्यात ही ओंकार साधना केल्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय याचे ज्ञान तुला व साधकांना होईल. होईल. त्यासाठी ओंकार हीच साधना असून त्या साधनेत 5 अवस्था आहेत. त्यापैकी 3 अवस्था पिंडाचे ज्ञान होण्यासाठी व 2 अवस्था ब्रह्मांडाचे ज्ञान होण्यासाठी असून त्याप्रमाणे जी साधना मी शिकवतो आहे ती लक्षपूर्वक ऐक. जर का त्यापैकी एका अवस्थेत शास्त्रीय पद्धतीने चूक झाली तर भवितव्यामध्ये साधना सिद्ध होणार नाही. यासाठी साधना करतेवेळी लक्ष ठेवणे याचा अर्थ सिद्ध होणे असा आहे. सिद्धी नव्हे. सिद्ध म्हणजे ज्याची 19 माध्यमं सगळे सिद्ध आहेत तो सिद्ध पुरुष. ज्याची वाचा एकच सिद्ध झालं त्याची वाचा सिद्धी म्हणतात. म्हणजे फार अलीकडची अवस्था आहे. तेव्हा नुसतं सांगितलेलं बरोबर होतं पण बरोबर का होत नाही त्याचं कारण त्याच्याकडे नाही. नुसतं सांगणार तो. म्हणून दादा म्हणले वाचा सिद्धी प्राप्त करायची नाही आपल्याला. आपण सिद्ध व्हायचं आहे. सिद्ध व्हायचं आहे. साधनेतून ह्याला जोडून घेतलं की आणि तसंच इतरांना जोडून घेऊन सगळ्यांची जीवनं सारखी एका लेवलमध्ये घेऊन जायची. तेव्हा 5 अवस्था या ओंकाराची 5 रूपे असून ती रूपे भवितव्यात सहस्रावधी रूपे होती. आज सगळे हे सेवक बसतात काम करायला. कोण कोण करतात प्रत्येक सेंटरवर किती हजाराच्या वर झाली की. म्हणजे ती सिद्ध केलेली साधना आहे. त्याच्यातून हे सगळं परफेक्ट निर्माण होणार. म्हणजे साधनारंभी जरी 5 लोकांना ह्या ओंकाराची संथा शिकवलीस तर पुढे हजारो भक्त तयार होतील. असा माझा आशीर्वाद नसून कृपाशीर्वाद आहे. याचा अर्थ आशीर्वाद हा जरी प्राप्त झाला तरी तो दुसऱ्यांना देता येत नाही. त्यासाठी कृपाशीर्वाद असावयास पाहिजे. म्हणजे दुसरे तसे तयार करता येतात. ओंकार साधना ही दिलेल्या अंगाने करण्यानेच ह्या साधनेची प्राप्ती होईल. अंग परवा सांगितले मी. उदात्त अनुदात्त सॉरी उच्चार मध्य लय स्वर ताल लय आणि उच्चार आचार आणि विचार. एकाच अंगाने उच्चार म्हटला गेला तर त्याचा लाभ हा शास्त्रीय दृष्टीने होत नाही. आता पहिली अवस्था उच्चार मध्य लय ह्या अंगाने म्हणते वेळी प्रथमतः संथेने म्हणावयास पाहिजे. संथा म्हणजे सरळ रेषने ओम फ्लॅट झाला. हा फ्लॅट असा म्हणायला पाहिजे. ओम म्हणजे उच्चार मध्य लय उच्चार मध्य लय उच्चार मध्य लय म्हणजे ती लहर आहे ती पुढे जाते. म्हणून हा पहिला 2.5 सेकंद इथे हा 2.5 सेकंद. इथं जसं जिन्या चढत जातो तसं वरपर्यंत जायचं आणि पुन्हा मग खाली उतरतो तसं ओम. आणि श्वास संपणे म्हणजे ही लय. आणि दुसरी लय काय सांगितलं की सरळ एका सुरात म्हणणे ओम 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 ओम. ही लय गेली. ही लय आणि स्वर ताल लय. संथ म्हणजे संथा संत म्हणायचं आणि व्यवस्थित उच्चार मध्य लय प्रमाण म्हणजे संथा. फ्लॅट म्हणायचं नाही. पहिली अवस्था उच्चार मध्य लय ह्या अंगाने म्हणते वेळी प्रथमतः संथेने म्हणावयास पाहिजे. संथेची वेळ खालील प्रमाणे. ओम ह्याचा उच्चार मध्य लय मिळून म्हणताना 2.5 सेकंदात म्हणावा. इथून हे 2.5 मध्यापर्यंत जाताना 2.5 सेकंद. हे अंतर 2.5 सेकंद आणि हे अंतर 2.5 सेकंद. इथून असं वर जायचं. इथून पुन्हा खाली येऊन जेव्हा साधकाची प्रगती दिसून येईल तेव्हा 5 सेकंदामध्ये व तिसरी पायरी यामध्ये ही संथा 10 सेकंदात म्हणावी. आता प्रगती झाली आहे ते कशावर समजायचं. प्रगती म्हणजे वजन वाढणे का नसलेलं काहीतरी पीस लावायचं प्रगती झाली. तुम्हाला मनाला समाधान व्हायला लागतं.
पहिल्यांदा साधनेला बस रे म्हणाला तर ते आपण होऊन बसायला लागलं की हे आपलं आपण अनुभवायचं आहे आणि ते हळूहळू होतं, एकदम नाही होत. आता साधना केल्याशिवाय जेवण केल्यावर जेवणाला लवकर 12 वाजता हाक मारली की काय होतं, अजून झालं नाही, पण काय अजून साधना झाली नाही असं कोणी म्हणत नाही. ते का महत्वाचं आहे, आत्म्याची साधना आहे ती आणि ती श्वासावर अवलंबून आहे. तुम्ही 8 मिनिटं श्वास रोखू शकत नाही. 8 दिवस मनुष्य जेवला तर मरत नाही. म्हणून म्हटलं देहाला महत्व आहे, नाही असं नाही, पण तू आत्म्याला त्याच्यापेक्षा जास्त आहे. जोपर्यंत आत्मा शरीरात आहे तोवरच त्याला अस्तित्व आहे. गेला की सगळ्यांना उचलून घेऊन जा म्हणतात. म्हणून पहिली साधना करायची आणि ती आस्थेने करायची की हे करणं माझं कर्तव्य आहे. आणि तो विकास झाला की तुमचं जीवन चांगलं आहे की नाही तुम्हीच बघा. भविष्य विचारायला नको, कोणाकडे जायला नको, काय नाही, सगळं आपोआप होतं. दुसरी अवस्था म्हणजे उच्चार मध्य लय आणि दुसरी म्हणजे स्वर ताल लय. उच्चार मध्ये लय, स्वर ताल लय. म्हणजे स्वर बरोबर असायला पाहिजे. हो 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 हे स्वर गेला, ताल गेला म्हणजे बरोबर परफेक्ट म्हणत नाही आपण, असं म्हटलं पाहिजे. ह्या अवस्थेपासून प्रमाण म्हणजे स्केल व स्वर यांनी संथा म्हणावी लागते. कारण या संथेमध्ये ओमचा ध्वनी आपल्या वाणीतून म्हटला असता वातावरणात ध्वनी लहरी ध्वनी निर्माण होतो. असा म्हटला असता तरच ध्वनी, ओम, लहरी, ध्वनी, लहरी होणार आहे. ध्वनी लहरी ध्वनी, नंतर त्याच्या पुढच्या ध्वनी लहरी प्रकाश. ते असं म्हटलं तरच होतं. असं फ्लॅट म्हणतात ह्याला. फ्लॅट म्हटलं तर होत नाही. ही संथा. संथा म्हणजे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. वर गेलो खाली आलो, उदात्त अनुदात्त स्वरित. समजतंय ना? हा ध्वनी आपल्या वाणीतून उच्चारला जाऊन जेव्हा तो ऐकावयास येतो त्यावेळी प्रतिध्वनी ही क्रिया निर्माण होते. म्हणजे ध्वनी लहरी प्रकाश ही अवस्था. इथे प्रकाश ह्याचा अर्थ उजेड असा नसून साधकाला प्रकाश ही अवस्था म्हणजे करीत असलेल्या साधनेची जाणीव होणे. म्हणून मी उदाहरण केलं, रस्त्याने जात असताना तुम्ही असं बघितल्याबरोबर प्रकाश असेल तर कैरी हिरवी असली तर आंबट आहे, म्हणजे परफेक्ट नाही असं ज्ञान होतं की नाही. अंधारात निघाला तर दिसतं का? नाही दिसत. म्हणजे प्रकाशामध्ये ज्ञान होतं प्रत्येक गोष्टीचं. म्हणून तो ध्वनी लहरी प्रकाश झाला की तो प्रकाश म्हणजे ती शक्ती अलॉंग विथ ऑक्सिजन. तुम्ही पुन्हा श्वास घेता तेव्हा श्वासावाटे रक्तात धारण होती आणि रक्तातले पुन्हा दोष बाहेर काढते, पुन्हा धारण होती. असं होता 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 एक दिवस पूर्ण गुरुशक्ती धारण झाली की तुमचं काम झालं. आता कोणाची 1 वर्षात होईल, कोणाची 2 वर्षात होईल, ज्याची जशी धारणा, समजता ना, ज्याप्रमाणे त्यांची धारणा असेल त्याप्रमाणे ते होईल आणि ते एक दिवस होणार. ही क्रिया करीत असतात उच्चार हा 5 स्थानातून म्हणणे आवश्यक आहे. ती स्थाने म्हणजे नाभी, हृदय, कंठ, ललाट व ब्रह्म ही होत. ह्या स्थानातून नाभीतून आवाज येतो की नाही, काय रे बेंबीच्या देठापासून ओरडतोस की. आपण शब्द पण सगळे वापरतो पण अर्थ माहिती नाही आहे. ते 5 स्थानं आली पाहिजे त्याच्यात. म्हणजे 5 स्थानं कव्हर झाली किंवा ती आरती जन्मोजन्मी म्हटली. 5 स्थानं दाखवण्यासाठी आहेत, पण ती सगळी रक्तमयच आहे आणि रक्तातले दोष गेले की तुमचं काम झालं. एवढंच आहे, दुसरं काय आहे. हा इथं येतो म्हणजे काय, नाभी येऊन इथं नाही बसत. हे सगळं रक्त एका विषयाने झाल्यावरती हा अन्नमय कोश इथं जातो. एवढंच म्हणजे पसा होतो. आणि जर हा आनंदमय कोश इथं आला तर साप होतो. ह्या स्थानातून साधना करतेवेळी उच्चार म्हणावा
अशा रीतीने साधना केली असता 5 कोशांचा लाभ हा. आपोआप होत असतो. 5 कोशांमध्ये हे दैहिक आत्मिक स्थूल सूक्ष्म, कारण इथं 2 कोश आहेत आणि इथल्या वरच्या अवस्थेत 3, म्हणजे 5 कोशांचा लाभ होतो आणि 19 माध्यम विकसित होतात. सिंपल आहे. ती सगळी माध्यमं रक्तरूप आहेत. रक्त शुद्ध झालं की सगळी 19 माध्यमं विकसित होतात. समजताय ना? सोपं आहे एकदम, काही अवघड नाही. एवढंच जीवन आपल्याला साकार करायचं आहे. याच्यासाठी भविष्य विचारायला नको का नाही. ही साधना गुरुंनी दिली, तेवढी रोज केली की आपलं भविष्य आपण घडवतो आणि सगळं पुढचं व्यवस्थितच होत जातं. ही 5 स्थाने व 5 कोश यावर आपले जीवन आधारलेले आहे. यावर जीवन आहे तुमचं, म्हणून दिलं तर हे पंचांग वाचायचं आहे आणि हे गृह स्वच्छ करायचं आहे. पंचांग ते बघायचं नाही. ही 5 अंग नाभी हृदय कंठ लाळ ब्रह्म ही शुद्ध करायची आहे. हे पंचांग वाचायचं आहे. आणि काय सांगितलं? ग्रह बघायचे नाही, ग्रह पिडत नाही. हे पंचांग ज्या ग्रहात आहे ते आपलं गृह म्हणजे देह हा शुद्ध करायचा आहे. बस एवढं काम आहे. ह्या साधनेतील अवस्था प्राप्त होण्यास वेळ लागतो. पण जेव्हा याची प्राप्ती होते, म्हणजे 5 स्थाने व 5 कोश ह्यांचा विकास होतो, तेव्हा साधकाला 50% प्राप्ती साधना केली असता होत असते. आता तिसरी अवस्था. वजन होत नाही ना? बरं समजतंय ना? हे महत्वाचं आहे एवढा भाग. म्हणजे हे सबंध देहावरती आहे, आपल्या हातात आहे. ते देह विकसित कसा करायचा आणि जीवन कसं सुरळीत करायचं. तिसरी अवस्था. साधकाला ही अवस्था अत्यंत महत्वाची असून त्यामध्ये आपण जन्माला येते वेळी आपण जो स्थूल देह आणतो, त्याशिवाय आणखी 2 देह आहेत, सूक्ष्म आणि कारण. पण आपल्याला ते दिसत नाही. म्हणून आपल्याला एकाच देहाची जाणीव होते. म्हणून सकाळी पूजा करताना 2दा आचमन सांगितलंय. का रे? स्थूल देह देवासमोर बसले असतात, पण हे दोन्ही हात दिसत नाहीत. पण ते हात गाण्यासाठी ओम देशानं नारायण माझा बोलणार 2दा, म्हणजे ते 3 येतात. 3 देहाने केलं की 5 कोश विकसित होतात, सगळी माध्यमं येतात. किती परफेक्ट आहे. ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी देवाने किती परफेक्ट जन्माला घातले म्हणून त्याचे आभार मानायला. आता शिव्या देतोय आपण. काय कोरोना आला, दुकान बंद पडलं, सगळं पैसे देणे लोकांचे पैसे येत नाही. ही जागा करण्याकरता आहे. आता कोरोनामध्ये काहीतरी तुमचं नुकसान झालं असेल, पण फायदाही झाला की नाही? हां, काय काय फायदा झाला ते तुम्ही बसून रात्री विचार करा. वाईटातून काय चांगलं ते बघायचं. पैशाची किंमत. हां, पैसा पैसा करून लोक कोणाचं हे करत नव्हते. इटलीमध्ये पैसे रस्त्यावर फेकून दिले. या काय उपयोग नाही, जीव वाचत नाही. म्हणून यथायोग्य वेळी कोणाला द्यायचं ते देऊन मोकळे व्हा. मलाही काय द्यायचं असेल तर. जेव्हा आपले इष्टकाम हे प्रयत्न करूनही होत नाही, तेव्हा आपण म्हणतो की कर्माचे संकट आहे. पण देताना देवाने 3 देह दिले असताना जर एकाच देहाने आपले प्रयत्न केले तर या ठिकाणी 2 देहांची कमतरता भासते व आपण संकट आले असे म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ हे कमतरता आहे. म्हणजे 19 नाही, 7च कार्यान्वित आहेत. म्हणजे 28 दात असायला पाहिजे, पण तोंडात 8च दात आहेत आणि मला अन्न पचत नाही. मग अन्न पचत म्हणजे डॉक्टरला दाखवायचं का उरलेले दात 12 बसून घ्यायचे? काय करायचं? 12 दात बसून घेतल्यावर जेवण बरं जाणार आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे. समजलं का? म्हणून संकट म्हणून नका. या 2 देह त्याच्यात अंतर्भूत होत नाहीत. म्हणजे ही 12 माध्यम अंतर्भूत होत नाही, म्हणून कर्माला तुम्हाला फळ देता येत नाही. म्हणून मी उदाहरण दिलं होतं, समोर आंबा गोड आहे पण तुम्हाला ताप आला आहे, म्हणजे 12 माध्यमं कमी आहेत, तो पण कडू आहे. मग आंबा कडू का तुम्ही कडू? हां, ते माझा ताप होऊन मी बरोबर झाला, मला आंबा गोड लागणार आहे. बरं, तुम्ही बरोबर आहात, कच्ची कैरी आहे.
म्हणजे दोन्ही काय असायला पाहिजे, दोन्हीचं असायला सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे, हेही परफेक्ट असायला पाहिजे, आंबा पिकलेला असायला पाहिजे आणि तुमची बॉडी पण झड असायला पाहिजे, म्हणजे दोन्हीचा लाभ बरोबर होईल. तेच सांगतो मी, इंडियन ब्रह्मांडी सांगितलं तेच, दोन्हीचं सिंक्रोनायझेशन बरोबर नाही पाहिजे. याला काय मी पाप केलंय, मी पुण्य केलंय, मला कोणी काहीतरी केलंय, मी काही केलं नाही, हे ज्ञान नसल्यामुळे आपण असे अंधारात, दादाने फार सुंदर उदाहरण केलंय, एक अंधाऱ्या खोलीमध्ये आंधळा काळं मांजर शोधतो म्हणे, म्याव म्हणून इकडं ओरडलं की इकडे निघालं तर मांजर तिकडं पळतं, अशी शोध चालू आहे चुकीचं. हे कोणी शोधलंच नाही की साधना करून मला ह्या देहाचा विकास करायचा आहे, हे कोणी शोधलंच नाही. नुसतं तुम्हाला अमुक झालं आहे, तुम्ही एक नारायण नागबाई करा, तुम्ही एक अमुक 10,000 रुपये खर्च करून यज्ञ करून टाका, कुठे टाका, त्याच्या खिशात पैसे टाका. समजलं मी काय सांगतोय, समजतंय ना. हा अज्ञानाचा शाप आपण भोगत होतो, म्हणून शेवटी दादांनी हे सगळं विश्लेषण करून इतकं सुंदर सांगितलं आहे आणि ती साधना दिली आहे आणि तसा अनुभव आपल्याला येतोय. एक देह हा जरी व्यक्त आहे तरी त्यामागे दोन आहेत. त्यामागे दोन देह अव्यक्त अव्यक्त असतात. आहे, दिसत नाही. त्यांचा लाभ होण्यासाठी साधनेचा मोक्ष किंवा सोक्ष म्हणजे ह्या अवस्थेतील साधना होय. हा, ते कसे विकसित होतील ह्याचा सोक्ष लावायचा आणि बरोबर असं केलं की असंच होतं. पहिल्या अवस्थेत जो ओम केला त्यामध्ये काया वाचा ह्या माध्यमांना लाभ झाला. आणि काय का दोन झाला तिन्ही वेळी व्हायला पाहिजे. आता तिसऱ्या अवस्थेत उच्चार आचार विचार यांचा लाभ हा. 3 देहांना करावयाचा आहे. म्हणजे काय, उच्चार आचार, उच्चार कशाने करता, कायानी करता, वाचन. मग उच्चार वाचनी, आचार देहानी आणि विचार. म्हणजे काय समजलं, काय समजलं, तुम्ही न्यास करत असताना काय करता, उच्चार बरोबर आचार करतोय की नाही, इकडे बघणं म्हणजे तिथं मन आलं, विचार. पहिला न्यास आहे, मी टाळूवर हात ठेवायचा आहे आणि मला इथंपर्यंत उच्चार मध्य 5 सेकंदात यायचं आहे आणि मध्यापासून लयपर्यंत 10व्या सेकंदाला मला इथे यायचं आहे. इकडं लक्ष ठेवणं म्हणजे काया वाचा मन एक होणं. म्हणून न्यासामध्ये जास्तीत जास्त पुण्य निर्माण होतं. इथं लिहिलंय, वाचते परत. आता तिसऱ्या अवस्थेत उच्चार आचार विचार आणि विचार यांचा लाभ 3 देहांना करावयाचा आहे. हा. यासाठी संथा ही काळजीपूर्वक विचारात घेऊन उच्चाराचा शब्द शुद्ध स्वरूपात म्हटला गेला पाहिजे. म्हणजे डोळे बंद असताना 5 झाल्यावरती थांबायचं आणि दुसरा करायला लागायचं, किंवा डोळे बघून दुसरा करता का नाही तर बाकीचे दुसरा करतात, हा तिसरा करतो, बाकीचे तिसरा करतात, हा चौथा करतो. म्हणजे तुमचं लक्ष नाही. लक्ष म्हणजे मन. म्हणून उच्चार आचार विचार याचा अर्थ काया वाचा मन 3 एक करून केल्यानंतर जे पुण्य निर्माण होतं ते धारण होतं रक्तपेशीत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला वापरता येतं. म्हणून कर्म आहे ते सेवन करायला शिकवलं. पूर्वी कर्म संचित करत होतो. या दोन्ही अवस्था जेव्हा एकरूप होतील तेव्हा मन एकाग्र होईल. या अवस्थेत जेव्हा तिन्ही देहांना साधनेचा लाभ होतो तेव्हा नकळत अहंकार म्हणजे अहम आकार ही अवस्था प्राप्त होते. अहम आकार म्हणजे काय, मी त्या परमेश्वरासारखाच तो आणि तुम्ही वेगळे नाही, तो आणि तुम्ही. म्हणून काय सांगितलं, तो जसं 2 हातांनी 1000 लोकांचं कल्याण करतो तसं तुम्ही 2 हातांनी 10 लोकांचं तरी कल्याण करून त्यांना मार्ग दाखवायचा. म्हणजे साक्षात त्याच्यासारखा आकार तुम्हाला आला. साक्षात्कार किती दादांनी शब्द व्यवस्थित चांगले. साक्षात्कार म्हणजे देव उभं राहायला नको म्हणाले, आलो बघ तुझ्या पुढे उभारलोय, मग बोला पुढं काय, पण त्याच्यासारखंच आपण व्हायचं. साक्षात त्याच्यासारखा आकार आल्यावरती तो जे कार्य करतोय ते आपण करायचं. म्हणजेच लोकांना सांगून साधना करायला लावायचं, प्रार्थना वाचायला लावायचं आणि त्यांचं जीवन सुधारायचं. म्हणजे साक्षात त्याच्यासारखा आकार.
म्हणून पहिल्या अवस्थेत स्थित्यंतर, म्हणजे बदल. त्यानंतर स्थिती हा. व त्यानंतर अवस्था. ही जी अवस्था आहे याचा अर्थ कोणालाही सांगता येत नाही. म्हणजे साधना ही क्रिया आपल्या आचरणाने घडत असते. साधनेचा जो धर्म आहे तो आपल्या देहाच्या ठायी अनुभवास यावयास पाहिजे. म्हणजे साधनेचा जो धर्म आहे सुख शांती समाधान देण्याचा तो तुमच्या देहाची त्यांनी अनुभवायला पाहिजे. म्हणजे आता बरं वाटतं बा पहिल्यापेक्षा असं म्हटलं पाहिजे. मूळ साधनेत धर्म म्हणजे देव नसून देव हे माध्यम मदत करीत असते. ज्यावेळी साधनेत 3 अवस्थांची प्राप्ती होते तेव्हा त्याला साधक असे म्हणतात. 3 अवस्था म्हणजे काय वाचा. आणि मग पहिली अवस्था स्थित्यंतर म्हणजे आपल्या मूळ आचार विचार उच्चार यांचे एकरूपत्व होणे. त्यानंतर स्थिती ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे आपले स्वतःचे सुख किंवा दुःख, स्वसुख व दुःख यापेक्षा इतरांबद्दल प्रेम निर्माण करणे. व त्यानंतर साधनेतील अवस्था म्हणजे जगावर परोपकार करणे. यासाठी श्री गुरूंनी जी ओंकार साधना शिकवली आहे याचा स्पष्ट अर्थ अहम त्वम इदम असा होय. अहम त्वम इदम म्हणजे काय. अहम म्हणजे यलोक, त्वम म्हणजे परलोक आणि अहम त्वम इदम म्हणजे स्वर्गलोक. या 3 लोकांची प्राप्ती होती. अहम त्वम म्हणजे कृपेची प्राप्ती होणे. आता चौथी अवस्था. पहिल्या 3 अवस्थेत काया वाचा मन यांचे एकरूपत्व होते. त्यानंतर पंचस्थाने व 5 कोश यांची प्राप्ती होते. जन्माला येणारा जीव, हृदय, कंठधार, ब्रह्म ही 5 स्थानं, 5 कोश, 5 कोश, त्या जागी 5 कोश आहेत. जन्माला येणारा जीव याचे कार्य केवळ खाणे पिणे असे नसून जन्माला आल्यावर प्राप्त जन्माचा विकास होणे आवश्यक आहे. विकास होणे, उमलणे हे 5 कोश. वाढ नव्हे. वाढ म्हणजे 70-80 किलो वजन झालंय, भरपूर वाढ झाली पण विकास नाही झाला. विकास कशाकरता करायचा म्हणून सांगितलं मी. विकास कशाचा करायचा सांगितलं आहे. तुझे बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार आहे. तो अहंकार नको, अहमाकार. आत परवा सांगितलं होतं. पहिल्यांदा ब्रह्मनंदातून स्थूलात, स्थूलातून सूक्ष्मात, सूक्ष्मातून कारणात, कारणातून या चित्तापर्यंत. आणि जो स्वाहा स्वाहा म्हणत असतो, खायला सगळं द्या द्या द्या, तो काय म्हणायला लागतो. महा महा म्हणजे महाकारण म्हणजे नारायण अवस्था किंवा उच्च अवस्था. एवढं जीवन आपल्याला साकार करायचे ते साधनेतून होतं. समजतं का नाही समजतं. तुम्ही असे धीर गंभीर बसला की मग घणी लहरी घणी प्रकाश असा जातो, तो येतो, तो असा वाटे. आणि या ब्रह्मरंध्रातून पहिल्यांदा स्थूल देहात, मग सूक्ष्म देहात, मग कारण देहात आणि मग नाभीपर्यंत. नाभी चित्त आहे. इथं काय सांगितलं मी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्विधम. मी प्रत्येकाच्या देहामध्ये वैश्वानर म्हणजे अग्निरूपाने आहे. म्हणता की नाही पोटात आग पडली आता जेवायला वाढा लवकर, म्हणजे तो अग्निरूपाने आहे. तुम्ही जे अन्न खाता त्याचं पचन करून रक्तात रूपांतर करून सपन देहाचं कार्य करतो. गुरु भेटण्यापूर्वी नुसतं स्वाहा स्वाहा म्हणतो. 4दा खाल्लं तरी काय होतं, अजून पाहिजे बात होत नाही. पण गुरुमार्गावरून विकसित झाल्यावर तोच अग्नी प्रकाशमान होऊन तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती करून द्यायला लागतो. मग स्वाहा स्वाहा म्हणत नाही, महामहा म्हणतो म्हणजे महाकारण. म्हणजे जीवन ईश्वरमय झालं. हे सांगून झालंय परवा. नळी पंकली सोना रे इकडून तिकडून. बाकी एवढं काय विचार करायचं कारण नाही. साधना मनापासून करायची, मग हे आपोआप होत जात आहे आणि तुम्हाला नंतर समजेल.
ओंकार साधनेच्या पहिल्या 3 अवस्थेत जीव जीवात्मा यांची प्राप्ती होत असते. जीव हे बघा, मी नेहमी सांगितलं जीव मध्ये 2च कोश. कुठले रे? अन्न आणि प्राण. हा बदल स्थित्यंतर होऊन जीवात्मा झाला. हे 3 कोश, त्याच्यात मनोमय ऍड झाला. अन्नमय, प्राणमय, मनोमय ऍड झाला. आणि बदल होऊन जेव्हा आत्मा होतो तेव्हा 5ही कोश, 5ही कोश, तोच पुढे परमात्मा अवस्था. पाटावर बसून दुसऱ्याच्या कल्याणासाठी दोरा बांधला, तेव्हा त्याला निराकरण सांगितला की त्या अवस्थेमध्ये जाता. म्हणून दादानी वर सांगितलं, कलेक्टर असतो मग घरात बायकोबरोबर माणसासारखाच वागतो की, एक कलेक्टर म्हणून. हां, पण ऑफिसमध्ये गेला की कलेक्टर. तसं इतर वेळेला तुम्ही आत्मावस्थेमध्ये असताना घरात माणसासारखंच वागायचं. नॉर्मल कामकाजाला बसल्यावरती दोरा बांधायचा, त्या निराकरण सांगायचं, त्यावेळेला त्या अवस्थेत कार्य करतं. देह तोच, अवस्था फक्त बदलली. समजते ना? म्हणजेच जो आत्मा म्हणून आपल्यामध्ये आहे त्याच्या अस्तित्वाची प्राप्ती आता होत असते. जे पंचप्राण आहे त्यातील केवळ अन्नमय कोशामध्ये आत्मा न राहता ओंकार साधनेतून जीव जीवात्मा व आत्मा ही क्रिया साधनेतून घडत असते. व 5 कोश यामध्ये चेतना अवस्था न राहता चैतन्य अवस्थेची निर्मिती होते. पहिल्यांदा ह्या 2 कोशातच आत्मा पचन करण्यामध्ये गुंतलेला असतो. नंतर हे सपन शुद्ध झालं, 5कडे तो त्याचं जेव्हा होतं. म्हणून ते पद आहे, धन्य धन्य रे पदार्थिना सद्गुरु रायाची, झाली तरा सुरवरा विमान उतरायाची. म्हणजे इहजन्मात जे कार्य, आता नीट आहे का ते, इहजन्मात त्याला जे कार्य करायचंय ते आता व्हायला लागतं. म्हणजे इहजन्मात जे कार्य आत्म्याला करावयाचे असते ती त्याची इच्छा आता पूर्ण होत असते. कारण परलोकामध्ये आत्मा आणि कर्म असं आहे, हे जे कर्म शिल्लक राहिलंय ते शून्य करायचंय. यासाठी आत्म्याला देहाने साथ द्यायची आहे. ते त्याचं काम आता चालू झालं. नाहीतर आपण इतरांच्याकडे बघून ह्या कर्मामध्ये आणखी काय करतो, भर घालतो. हे न होता आता प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी वाटून त्याचं जे कर्म हे कर्मशून्य करून परमात्म्याशी एकरूप होणे या कार्याला सुरुवात होते. म्हणजे इहजन्मात जे कार्य आत्म्याला करायचे असते ती त्याची इच्छा आता पूर्ण होत असते. यासाठी साधनेमध्ये उच्चार हा स्वरात म्हटला गेला पाहिजे. स्वर म्हणत असता ताल सांभाळला पाहिजे. असं नाही, ताल म्हणजे सगळं बरोबर चालताना आता मध्येच उड्या मारायच्या, मध्येच हळू चालायचं. असं केलं तर काय म्हणतील की स्क्रू ढिला झाला वाटतो. चालण्यामध्ये एक लय असती, ओके नाही, व्यवस्थित सर्व चाल समजतंय ना. म्हणजे ताल, हा ताल जर सांभाळता आला नाही तर पुढील अवस्था म्हणजे सूर हा वाणीतून उच्चारला जाणार नाही. यासाठी संथा ही महत्वाची आहे. म्हणून ती लावायचं, ती साधा लावायची आणि त्याच्या मागोमाग आपण म्हणायचं. म्हणजे दादासारखा सांगायचे. एका परगावात गेला तर एक तो गाईड म्हणून असतो, त्याच्या मागे जातो की नाही आपण, त्याला का कमी वेळात तो बरोबर योग्य ट्रेनिंग होतं. तुम्ही हुडकत गेलात तर काय होईल, वेळ लागेल. दादांची एक पद्धत अशी आहे. गुलबर्ग्याला गेले दादा पहिल्यांदा, तेव्हा त्यांना दर्ग्याला जायची वाट माहीत नाही. त्यांनी काय केलं, एक रिक्षावाल्याला सांगितलं तू पुढं चल, तुझे काय तिथपर्यंत ते पैसे देतो. रिक्षा जाईल, त्याच्या मागे गेले, 10 मिनिटात पोहोचले. हुडकत गेले असते तर 2 तास लागले असते. समजतं मला काय म्हणायचे. तसं गुरुंनी सांगितल्याप्रमाणे साधना म्हणजे गाईड, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण गेलो तर त्या जागेला लवकर पोहोचतो. आणि आपल्या प्रयत्नाने गेलो तर पोहोचू किंवा नाही माहीतच नाही. ह्या अवस्थेत ओंकार उच्चार करीत असता हा उच्चार वाणीने करावयाचा असतो. अन्य वेळी आपण बोलतो, चालतो किंवा एखादे गाणे गुणगुणतो तेव्हा ही क्रिया ज्या देहाने उच्चारली जात असते त्याला वाणी असे म्हणता येणार नाही. बरोबर बोलणं.
वरवर बोलणं आणि या मनापासून बोलणं ह्यात फरक आहे की नाही. म्हणताना आपण म्हणतो काय मग नुसतं चहा पी जा म्हणजे चहा पिया आणि लवकर जा, नाही बसा हो जेवण करून जावा, हे कर कुठनं आलं. पाणी